येणाऱ्या काही काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे. त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवारांची फॉर्म भरती चालू आहे. आज आपल्यासोबत आहे सुमित सुरडकर यांनी आज फॉर्म भरलेला आहे. त्यांच्यासोबत आज बघू शकता असंख्य असे त्यांचे समर्थक या ठिकाणी जुळलेले आहेत. या ठिकाणी स्वतः आहेत महिला खूप मोठ्या त्यांच्या वार्डामधून आलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपल्यासोबत सुमित सुरडकर या इच्छुक उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, प्रबंध भूमीमध्ये स्वागत आहे तुमचं. दादा, आज इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढताय. काय सांगताल जनतेला? सर्वप्रथम मी माझ्याबद्दल सांगतो. मी सुमित सुधाकर सुरडकर. मी प्रभाग क्रमांक 16 मधनं इच्छुक उमेदवारी भरतोय. मी गेल्या 2013 पासून आदरणीय लोकनेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामध्ये काम करतोय आणि जनतेचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. लोकांचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करत असताना सर्व माझ्या प्रभागातील माता भगिनींचा आग्रह होता की बाबा सुमित भाई तुम्ही यावेळी निवडणूक लढली पाहिजे. त्यांच्या आग्रहाला मान देऊन मी आज आदरणीय भास्करराव दानवे यांच्याकडे माझा इच्छुक फॉर्म भरलेला आहे. नक्कीच आपण बघू शकतात त्यांच्यासोबत असंख्य त्यांच्या प्रभागामधील महिला भगिनी या ठिकाणी आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं सुमित दादांनी जे काम केलेलं आहे किंवा सुमित दादाच का त्यांना नगरसेवक हवे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ताई, काय सांगताल सुमित दादालाच का आज इच्छुक म्हणून तुम्ही? सुमित दादाला यासाठी की तो प्रत्येक गोष्टीसाठी अग्रेसर असतो. कारण कुठलाही समाजाचं कार्य असो त्या कार्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा असतो. दुःख सुख इतर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, म्हणजे कुठलेही कार्यक्रम असू द्या त्याच्यामध्ये त्याचा सहभाग असतो. आणि कॉलनीचे प्रश्न पण सोडवतो. काही पाण्यासाठी वगैरे असेल, लाईट लावले त्यांनी आता, म्हणजे आधीपासूनच तो करतोय, पण आता थोडंसं आणखी काळजी करेल. यासाठी आम्हाला हक्काचा उमेदवार म्हणून भाजपकडून सुमित सुरडकर पाहिजे. काय सांगताल ताई तुम्ही? सुमित भैयांनी माझं मंदिराचं काम केलंय. मंदिराचं आमच्या इथं रोड नव्हतं. रोड 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून रोड नव्हतं. पण सुमित भैयाची माझी ओळख झाली. सुमित भैयाला मी बोलले. सुमित भैयाने आमचं रोडचं काम करून दिले, मंदिराचं काम करून दिले. तर आता आम्हाला नगरसेवक म्हणजे सुमित भैयाच लागतो. का सुमित भैयाच का? त्यांच्याकडे नगरसेवक असं पद पण नव्हतं आणि त्यांनाच का? पण सुमित भैयाचं कामं चांगले आहे. सुमित भैया प्रत्येक कामाला लगे आपण फोन केले की लगेच भैया येतात, लगे उभा राहतात तिथं. त्याच्यामुळे आम्हाला सुमित भैयाच म्हणजे नगरसेवक म्हणून हवे आमच्या इथं. नक्कीच आपण बघू शकतात सर्व महिला भगिनी ज्या आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे की सुमित सुरडकर हे नगरसेवक हवे आहेत त्यांना. आपल्यासोबत वयस्कर आजी आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. आई, काय सांगताल सुमित दादा विषयी? सुमित दादाविषयी सांगायचं म्हणजे बरंच काही आहे. परंतु आम्ही 10 वर्ष झाले आमच्या सुमितनं आता काम चालू केले विहाराचं, बुद्ध विहाराचं. 10 वर्षापर्यंत कोणीच नाही केलं. कोणी केलं होतं? कोणाच नाही केलं. म्हणजे आम्ही साऱ्या का त्यांना तुम्ही निवडून दिलं नव्हतं का? नाही, उभेच नव्हते. जुने लोकांना निवडून दिलं निवडून देतात ना, बेकार निवडून द्यायला मग त्यानं राज्य केलं का? मग त्यानं काहीच नाही केलं ना आतापर्यंत त्यानं कोण गंजन आले पण काहीच नाही केलं. 10 वर्ष झाले ते विहार तसंच होतं. प्रज्ञापुपी बुद्ध विहार सुमितच्या इरातच आहे पाठीमाग. यावेळेस काय बदल हवाय का तुम्हाला? हा, सुमितनं साहेबाला आणलं, तिथं चक्कर मारली, तिथं भूमिपूजन केलं आणि त्यांनी आता आम्ही आलतो ना पहिल्यानं पण इथं, आणि त्यांनी आता काम चालू केलं. 1 तास झालाय. तुमची इच्छा आहे सुमित भैया यायला पाहिजे? हा, म्हणजे तो काम धडारीने करतो ना. नक्कीच आपण बघू शकतात वयस्कर आजीने सुद्धा त्यांची तळमळ जी आहे ती त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. अजून आपल्यासोबत ताई आहेत, त्यांना विचारत आहे. काय सांगताल सुमित भैया विषयी? हा जो समोरचा विकास करायचा आहे, तर याच्या अगोदरचं जर सांगायचं म्हणलं तर सुखादुखात म्हणजे प्रत्येक आवाजाला, प्रत्येक हाकेला मान देणारे आमचे सुमित भैया. तर आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की यावेळेस सुमित भैयाच आमचे हे असावं नगरसेवक म्हणून, त्यांचीच निवड व्हावी असं. नक्कीच आपण बघू शकतात आपल्यासोबत असंख्य अजून बांधव सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहे. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. काका, दादा, काय सांगताल सुमित भैया विषयी की सुमित भैयाच का तुम्हाला निवडून हवे? सुमित भैया का हवे असा म्हणजे आमचा इच्छा आहे की सुमित भैया सतत आमच्या एरियामध्ये, आम्ही सिद्धार्थनगर मध्ये राहतो आणि ते सतत मी काही वेळ म्हणलो की सुमित का भैया की आमच्या इथं नळाची कंडिशन आहे किंवा रोडचे, ते सतत आमच्या इथं उभा राहतात, येतात आणि चर्चा करतात आणि समोर मग ते पार्टीला सांगतात की किंवा आपले भास्कर दादा असतील किंवा दानवे साहेब असतील त्यांच्यापर्यंत ते गोष्टी सांगत राहतात.
आणि येतात त्या गोष्टी ते करत राहतात, सतत करत राहतात की एक आम्हाला असा उमेदवार पाहिजे एरियामध्ये. याच्यानंतर भरपूर नगरसेवक झाले, ते काही एरियामध्ये येत नाही, पाहत नाही. ह्या गोष्टी साठी आम्हाला सुमित दादा असा नगरसेवक पाहिजे. वार्ड क्रमांक 16 मध्ये असा पहिला उमेदवार आम्ही निश्चित केलेला आहे सगळ्या एरियाने की आम्ही ह्या माणसाला निवडून देणार. आणि आमची निश्चित आहे की खात्री आमचं सगळं एरिया सुमित दादाला यावेळेस निवडून देणार. नाही, पहिले जे नगरसेवक होते त्यांनी तुमच्या प्रभागामध्ये काही विकास केला नव्हता का? नाही, असे आमच्या एरियामध्ये भरपूर जण आलेत पण काही विकास केला नाही. आम्ही जोपर्यंत राहिलो तोपर्यंत मी काही बघितलंच नाही की असा नगरसेवक आमच्या एरियामध्ये आला आणि काही विकास करतो, हे आतापर्यंत पाहिलं नाही. आता भारतीय जनता पार्टीनं आमच्या इकडे रोड बी दिलेला आहे, भरपूर रोड दिला. पहिला रोड नव्हता, चिखलातून आम्ही जात होतो. ते बोलत राहिले, सतत बोलत राहिले. आम्हाला छोटासा रोड झाला, आमच्या सिद्धार्थनगर मध्ये रोड नव्हते, नाल्या नव्हते, त्या आल्या रोड बी झाले. सुमित दादा आम्हाला असा हक्काचा एक नगरसेवक आहे, असे भरपूर आहे. पण आमच्या गरीबातला एक नगरसेवक असा आहे की आम्ही त्याला ह्यावेळेस निवडून देणार. माझी एवढीच बोलणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच नक्कीच आपण बघू शकतो आपल्यासोबत अजून काका आहेत. काका, काय सांगताल सुमित दादा विषयी, की त्यांना इच्छुक म्हणून तुम्ही आज इथपर्यंत घेतलंय बोलून त्यांना आणि आज फॉर्म भरलाय त्यांनी? याच्या अगोदर काँग्रेसचे पण नगरसेवक होते आणि दुसरे पण पार्टीचे होते, पण कोणी आले नाही, कोणी बघितलं नाही. फक्त सुमित सुरळकर जेव्हापासून या मैदानामध्ये आले आणि तेव्हापासून विकासाला सुरुवात झाली. सुमित दादाने काय काम केलं आतापर्यंत? सुमित दादाने सध्या तरी त्यांनी 2 बुद्ध विहाराचे कामं केलेले आहेत आणि काही रोडचे केलेले आहेत. नक्कीच कुठलंही पद नसताना त्यांनी ते काम केलंय. आज नगरसेवक असून असंख्य ठिकाणी आपण बघत आहे की नगरसेवक असताना सुद्धा लोक काम करत नाही, फक्त त्यांचेच खिशे भरण्याचं काम करताय, असं तुम्ही म्हणताल का? हो, याच्या अगोदर लोकांनी तेच केलं, खिशेच भरले, जुनेच रोड बनवले, त्याच्यावरच बजेट उचललं आणि तेच खाल्ले. नक्कीच आपण बघू शकतात काकांनी खूप खळबळजनक असा दावा पण केलेला आहे. बरेच लोक जे आहेत नगरसेवक ह्याच्यासाठी लढतात, फक्त त्यांचं स्वतःचं घर भरण्यासाठी लढतात. सुमित दादा असे करणार नाही असंही काकांना वाटतंय. आपल्यासोबत दादा आहे दुसरे, त्यांना विचारा. सुमित दादा, काय हवे तुम्हाला? सुमित भैया सुरडकर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेली 12 ते 13 वर्षे सतत कोणत्याही पदावर नसताना त्यांनी सतत प्रभागामध्ये कामाची गती ठेवलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांना सांगायचं झालं तर खूप कमी आहे. आणि आम्हाला सगळे जेवढे आमचे प्रभागातले लोक आहेत त्यांना आमच्या युवा नेता जे आहेत सुमित भैया सुरडकर यांचा सगळ्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. आणि यावेळेस आम्हाला नगरसेवक या नात्याने सुमित भैया सुरडकर हेच आम्हाला पाहिजे. नक्कीच आपण बघू शकतो सुमित भैयाविषयी आज जो माहोल त्यांच्या वार्डामधून दिसतोय, स्वइच्छेने सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्यांनी स्वइच्छेनेच त्यांना इथपर्यंत आज बोलवलेलं आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आई आहे, त्यांना 1 मिनिट बोलूया. काय महत्वाचा मुद्दा असा राहिलाय की सुमित भैया यासाठी पाहिजे आम्हाला. आतापर्यंत आम्हाला 14 वर्षात आम्ही नगरसेवकच पाहिला नाही. आम्ही आतापर्यंत जवळपास 3 वेळेस नगरसेवक निवडून दिले, पण एकाही नगरसेवकांनी आमच्या एरियामध्ये येऊन विचारले नाही की तुमचं एवढं सांडपाणी कसं काय. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलून आणलं, फोटो टाकले, त्यांना अक्षरशः फोन करून परेशान केलं, पण त्यांनी आमच्याकडे येऊन बघितलं नाही. त्यासाठी आम्हाला आमच्या कॉलनीमधून, आमच्या एरियामधून सुमित भैया सुरडकर पाहिजे, कारण तो पद नसताना पण त्यांनी खूप कार्य केले. त्यामुळे आम्हाला हक्काचा माणूस पाहिजे. नक्कीच त्यांच्या वार्डामधील भगिनी आता आपल्यासोबत बोलत होत्या. त्यांनी एक खळबळजनक दावा सुद्धा केलाय की 14 वर्ष झाले नगरसेवक सुद्धा बघितला नाहीये. यांनी जो इच्छुक नगरसेवक, भावी नगरसेवक आता त्यांच्या सोबत आहे सुमित सुरडकर यांना त्या नक्कीच यावेळेस त्यांच्या इच्छेनुसार ते निवडून देणार आहेत. ही खरंच एक महत्वाची गोष्ट म्हणता येईल की यामध्ये स्वइच्छेने त्यांच्या सर्व प्रभागामधील 16 प्रभाग क्रमांक 16 मधील हे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी स्वइच्छेने आज सुमित सुरडकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी बोलून घेऊन त्यांनी स्वइच्छेनं तो उमेदवारी अर्ज भरलेला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.